मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे. बघा, समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना. तर कोणत्या कोणत्या योजना आहेत? एकूण अशा 21 योजना आहेत. बघा, 21 योजना आहेत पूर्ण, आणि त्याची आपण सविस्तर माहितीही बघणार आहोत. कोणत्या योजनेतून कोणी पण फॉर्म त्या भरू शकतो, त्याची डिटेल अशी माहिती दिलेली आहे या लेक्चरला. त्याच्यामुळं शेवटपर्यंत बघा, आणि जे कोणी नवीन असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण लेक्चर याच्यावर येत राहणार. तर चला बघा, फर्स्ट आहे स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्य अनुदाने. आणि 2 आहे केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहांना विस्तारित इमारत बांधकामासाठी अनुदाने. बघा, सगळ्यासाठी अनुदान मिळते. मागासवर्गीय मुलींकरता शासकीय वसतिगृहे. बघा, महत्त्वाचं आहे, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींकरता शासकीय वसतिगृहे. बघा, त्यात पण फॉर्म भरावा लागतोय, तेव्हा त्यात नंबर लागते. ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून मंगलोरी कौले तीनपत्रे पुरविणे. बघा, ह्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या राबविल्या जातात समाज कल्याण विभागामार्फत. बघा, आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे. बघा, जे आंतरजातीय विवाह करतात त्यांना सुद्धा त्याच्यात अनुदान मिळते. दलित वस्ती सुधारणा अनुदान. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजना ग्रामीण. अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकली, श्रवण यंत्रे, टेप रेकॉर्डर पुरविणे. ही सुद्धा योजना राबविली जाते. प्रशिक्षण अपंगांना व्यवसायाकरिता वित्तीय सहाय्य. अपंगांना ओळखपत्र देणे. बघा, अपंग जे असतील त्यांना ओळखपत्र सुद्धा याच्यामार्फत सुद्धाच दिले जातात. महाराष्ट्र अपंग शिष्यवृत्ती. बघा, अपंग लोकांना शिष्यवृत्ती सुद्धा समाज कल्याण विभागामार्फत दिली जाते. त्याची सविस्तर आपण माहिती बघणार आहोत, एक एक पॉईंट, आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा, काय करायचं, हे सर्व त्यात दिलेलं आहे. भारत सरकार अपंग शिष्यवृत्ती, अपंग बीज भांडवल स्वयंरोजगार योजना, अपंग राज्य राष्ट्रीय पुरस्कार योजना, केंद्रीय अनुदान योजना, वृद्धाश्रम योजना. बघा, ह्या सर्व योजना समाज कल्याण मार्फत राबविल्या जातात. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करणे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान 20% रकमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी घ्यावयाच्या विविध योजना. या सर्व योजना समाज कल्याण मार्फत राबविल्या जातात. तर बघा, पहिली योजना आहे स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्य अनुदान. तर काय फायद्याचे स्वरूप काय? इयत्ता 5वी ते 10वी मध्ये इतर मागासवर्गीय समाज मुलींना वसतिगृहात प्रवेश देऊन त्यांचे भोजन व निवासाची मोफत सोय केली जाते. बघा, या योजनेमार्फत फॉर्म भरावं लागते. यातून पात्रतेच्या अटी कोणत्या याच्यात? तर विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 24,000चे आत असावे. 24,000. विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थी सलग 2 वेळा नापास झालेला नसावा. बघा, संपर्क अधिकारी. तर कशामार्फत तिथे संपर्क साधला जातो? तर स्वयंसेवी संस्थामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ, जिल्हा परिषद अहमदनगर. हे अहमदनगरचं दिलेलं आहे, पण अशा मार्फत संपर्क हा साधला जातो. तिथे तुम्हाला समजायसाठी म्हणून अहमदनगर जिथलं आहे तिथे टाकलेलं आहे. बघा, केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहांना विस्तारित इमारत बांधकामासाठी अनुदाने. फायद्याचे स्वरूप बघा, बांधकाम विभागाने जे दर प्रमाणित केले आहेत त्या बांधकामाचे आराखडे व अंदाजपत्रकानुसार जी रक्कम येईल त्या रकमेच्या 50% केंद्र शासन व 50% राज्य शासन अनुदान देईल व 10% संस्थेचा हिस्सा राहील. बघा, त्यात फायदा काय ते दिलेला आहे, कोणाचा फायदा आहे, काय आहे. पात्रतेच्या अटी बघा, स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणारे वसतिगृह शासनमान्य असावे. जे शासनमान्य आहे त्यांनाच ह्या सुविधा असतील. संस्थेची स्वतः जागा असावी.
आणि संस्थेला स्वतः हिस्सा म्हणून योजनेच्या एकूण मान्य अंदाजपत्रकाच्या किमतीची 10% रक्कम स्वतः खर्च करावी लागेल. 10% रक्कम ही स्वतः खर्च करावी लागेल. जे संस्था खोलतात लोक त्यांच्यासाठी आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट जिल्हा परिषद अहमदनगर. म्हणजे कुठे संपर्क कुठे करायचा तर जिल्हाधिकारी कार्यालय, जी जिल्ह्याचं मेन ठिकाण असते तेथेच. बघा 3 नंबरचं मागासवर्गीय मुला-मुलींकरता शासकीय वसतिगृह. हे बघा हे कामाचं आहे तुमच्या जे मुलं मुली वसतिगृहात राहतात त्यांच्यासाठी आहे. फायद्याचे स्वरूप बघा. इयत्ता 8वी पासून शालेय व महाविद्यालयीन उच्च महाविद्यालयीन शिक्षणाकरिता संबंधित वसतिगृहातून गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देण्यात येतो. ज्यांना मार्क्स जास्त त्यांना प्रवेश. आणि प्रवेशित विद्यार्थीनींना मोफत भोजन, वह्या, पुस्तके, शाळा महाविद्यालयाची शिफारस केलेल्या आवश्यक स्टेशनरी इतर सर्व साहित्य शासनामार्फत पुरविले जाते. बस पास, कटिंग या खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ₹25 म्हणजे ते आता वाढलेलं आहे 600 की 700 झालेलं आहे निर्वाह भत्ता दिला जातो. शालेय विद्यार्थ्यांना वर्षातून 2 गणवेशाचा संच पुरविले जाते. गणवेशसुद्धा दिले जाते. बघा पात्रतेच्या अटी बघा. त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹60,000 पेक्षा कमी आहे. बघा 60,000 पेक्षा उत्पन्न कमी सांगितले. पालकांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भज, अ, भज, क, भज, ड, भज असं ते कॅटेगरी. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या अटीवर अशा वसतिगृहातून प्रवेश दिला जातो ज्याचे उत्पन्न 60,000 पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांच्या. आणि ते अनुसूचित जाती म्हणजे मागासलेल्या जातीतून येत असावे. आणि संपर्क अधिकारी तेच जिल्हा वसतिगृह असतात तिथे जाऊन संपर्क करायचं. प्रत्येक जिल्ह्याचं राहते तिथे जाऊन फॉर्म भरायचा. बघा नेक्स्ट आहे 4 नंबरचं मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींकरता शासकीय वसतिगृह. फायद्याचे स्वरूप बघा. इयत्ता 8वी पासून शालेय महाविद्यालयीन उच्च महाविद्यालयीन शिक्षणाकरिता संबंधित वसतिगृहातून गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देण्यात येतो. ज्यांचं हे काय म्हणते मार्क्स जास्त त्यांना प्रवेश. म्हणजे फॉर्म भरपूर येतात पण गुणवत्तेच्या आधारावर त्याची तिथे शीट ठरली जाणार. आणि तेच सर्व मिळणार. खर्च वगैरे 25% निर्वाह भत्ता. पात्रतेच्या अटीसुद्धा त्याच आहे ज्या वरील होत्या त्याच. आणि संबंधित संपर्क आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जे वसतिगृह असते ते. बघा 5व्या नंबरची योजना. ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून मंगलोरी कौले टीन टपरे पुरविणे. फायद्याचे स्वरूप बघा. वस्तुरूपाने टीन टपरे व रोख रक्कम ₹1,500 रोख एवढं अनुदान दिलं जात आहे. आणि पात्रतेच्या अटी काय आहे त्यात तर अर्जदार ग्रामीण भागातील मागासवर्गीय असावा. वार्षिक उत्पन्न 20,000 चे आत असावे. स्वतःच्या मालकीचे घर व त्यावर गवती छप्पर असावे तर ते भेटणार. आणि ते पण जिल्ह्याच्या ठिकाणीच आहे. संपर्क अधिकारी कार्यालय तिथे जाऊन फॉर्म भरायचा जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. बघा 6 नंबरचा आंतरजातीय विवाहित दाम्पत्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे. फायद्याचे स्वरूप बघा. प्रत्येक जोडप्यास ₹15,000 अनुदान स्वरूपात देण्यात येते. बघा असं लग्न झालेलं असेल तर त्यांना ₹15,000 अनुदान देण्यात येते. 7,000 रोख दिले जाते. ₹400 संसारोपयोगी भांडे व ₹7,500ची बचत प्रमाणपत्रे देण्यात येतात. या जोडप्यांच्या सत्कार समारंभावर 100% खर्च करण्यात येतो. बघा ह्या सर्व सोयी भेटतात. पात्रतेच्या अटी. लग्न झालेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती संपूर्ण हिंदू व दुसरी व्यक्ती मागासवर्गीय असली पाहिजे. बघा एक हिंदू असेल आणि एक मागासवर्गीय असेल तर त्यांचा नक्की फायदा आहे. त्यांनी अशा योजनेसाठी नक्की फॉर्म भरावा. आणि जिल्ह्याच्याच ठिकाणी भरायचं आहे जे समाज कल्याण ऑफिस असते तिथे. प्रत्येक जिल्ह्यात आहे त्याच्यामुळे ते काही टेन्शन नाही. दलित वस्ती सुधारणा योजना. बघा 7 नंबरची योजना आहे दलित सुधारणा वस्ती. फायद्याचे स्वरूप बघा. अनुसूचित जातींच्या वस्त्यांमधून अनेक मूलभूत सुखसोयींचा अभाव असतो.
त्यामुळे त्यांना असंख्य अडचणींना व गैरसोयींना तोंड द्यावे लागते. अशा वस्त्यांमधून रस्ते, गटार, शौचालय, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, समाज मंदिरे, स्मशानभूमी, संरक्षण भिंत इत्यादी व्यवस्था करून वस्त्यांची स्थिती सुधारणे. प्रत्येक वस्त्यांकरिता खालीलप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येते. बघा, लोकसंख्येच्या आधारावर याला अनुदान मिळते. अनुसूचित जातीची लोकसंख्या 150च्या पुढे असल्यास त्यांना गावात ₹5 लाख अनुदान मंजूर केले जाते आणि 100 ते 150 असल्यास 3 लाख, 50 ते 100 पर्यंत असल्यास 2 लाख एवढं अनुदान हे दिले जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि पात्रतेच्या अटी: एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या कमीत कमी 50 व 150च्या पुढे असावी. मंजूर बांधकाम मुदतीत पूर्ण करणे. बाबत ठराव व ग्रामपंचायतीची नावे असलेल्या घराचा उतारा अथवा प्रमाणपत्र, ग्रामसभेचा मासिक ठराव हे सर्व पात्रता अटी आहे. तुम्ही यात अर्ज करू शकता. बांधकामाच्या जागेचा नकाशा उपअभियंता यांच्या सही व शिक्क्यांचा, उपअभियंता यांनी मंजूर केलेल्या अंदाजित खर्चाचा आराखडा. म्हणजे इथे कसं आहे, हे दलित वस्ती सुधारणा म्हणजे आपली जी वस्ती आहे ते सुधारण्यासाठी कोटा येत असते ग्रामपंचायतला, त्याच्यामार्फत आपण हे लाभ घेऊ शकतो. पूर्ण जे काही आपले म्हणजे एक जात किंवा एक कास्टनुसार असतात ना, ते मागासवर्गीय म्हणजे पूर्ण जेवढी कॅटेगरी येते तेवढ्यांसाठी ते अनुदान आहे आणि सर्वांना त्याचा फायदा होतो अशासारखं. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजना ग्रामीण 8 नंबरचं. फायद्याचे स्वरूप बघा, मागासवर्गीयांना निवारा उपलब्ध व्हावा व पक्क्या घरात राहता यावे म्हणून सदरची योजना सुरू करण्यात आली आहे. गृहनिर्माण योजना पक्क्या घरात राहायसाठी. पात्रतेच्या अटी बघा, मागासवर्गीय लोकांनी एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करून सहकारी विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करावी लागते. अशा नोंदणीला बघा, 1 मिनिट, लेक्चर चालूच आहे. अशा नोंदणीकृत विभागामार्फत अनुदान कर्जावरील व्याज अनुदान दिले जाते. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ही 5,000 आहे आणि उत्पन्न मर्यादा 25,000च्या आत असली पाहिजे. नोंदणीकृत गृहनिर्माण सभासदांना खालील बांधकाम खर्चाची मर्यादा 80,000 आणि त्यांना ते मिळणार त्याच्यावर अनुदान. अशी ही योजना आहे आणि संपर्क तिथेच करावा लागणार ज्यांनाही या योजनेचा फायदा घ्यावा लागणार ते. नेक्स्ट बघा, अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव किंवा 3 चाकी सायकली, श्रवणयंत्रे, टेप रेकॉर्डर पुरविणे यासाठी सुद्धा फॉर्म भरावा लागतो समाज कल्याण ऑफिसमध्ये आणि त्यानंतर त्यात आपण पात्र बसले तर आपल्याला त्याच्या सोयी उपलब्ध होणार. कमरेपासून पोलिओ झालेल्या दोन्ही पायाने अपंग व्यक्तीस 3 चाकी सायकल दिली जाते. बघा, कर्णबधिर यांना श्रवणयंत्र पुरविले जाते. SSC नंतर शिक्षण घेणाऱ्या पूर्ण अंध विद्यार्थ्यांना टेप रेकॉर्डर पुरविण्यात येते. अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवून दिले जातात म्हणून या योजनेचा फायदा आहे. जे याच्यात बसत असतील त्यांनी समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून द्यायचं. जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र लागते. म्हणजे आपण अपंग आहे त्याचं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 18,000च्या आत पाहिजे आणि 100% अनुदान दिले जाते 18,000च्या उत्पन्न आत असणाऱ्यांना. रहिवाशीचा दाखला आणि फोटो. व्यवसाय किंवा रोजगार उद्योगधंदा करणारा व्यक्ती असावा. वयाचा अथवा जन्माचा दाखला आणि जिल्ह्याच्या ठिकाणीच हा फॉर्मसुद्धा भरला जातो. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. जे याच्यात बसत असतील समाज कल्याण विभागामार्फत जे फायदा घ्यायचे असतील ते तुम्ही याच्यातून घेऊ शकता. 10 नंबरचं बघा, प्रशिक्षण अपंगांना व्यवसायाकरिता वित्तीय सहाय्य. प्रशिक्षण 1000% पर्यंत साहित्यांचे रूपाने धंदा व्यवसायाकरिता आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्याचे अपंगत्वाचे 40% प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रहिवाशाचा दाखला, वयाचा दाखला आणि फोटो, प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, साहित्याची यादी हे सर्व त्याला जोडावं लागतं पात्र असल्यासाठी. प्रशिक्षण अपंगांना
जे प्रशिक्षण घेतलेलं आहे अपंग लोकांनी त्यांनी हे सर्व जोडायचं आणि ह्या योजनेचा फायदा घ्यायचा. वित्तीय सहाय्य भेटते त्यांना त्याच्यासाठी, आणि हे सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मिळून जाईल. 11 नंबरचं बघा, अपंगांना ओळखपत्र देणे. तर ओळखपत्र त्याच्या मार्फतच भेटते अपंगांना त्याच्यासाठी असलेल्या सर्वसाधारण सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी अपंगांना ओळखपत्र दिले जाते. जिल्हा शल्यचिकित्सक यांचा अपंगत्वाचा दाखला. पात्रतेच्या अटी बघा, हे कागदपत्र जोडावं लागते त्यांना. वयाचा दाखला, रहिवासी दाखला, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये. फॉर्म मिळतात. ह्या योजनेचं फॉर्म मागायचं, भरून घ्यायचं. महाराष्ट्र अपंग शिष्यवृत्ती बघा, अपंगांना शिष्यवृत्तीसुद्धा मिळते. तर त्याच्यासाठी सुद्धा 1ली ते 8वीपर्यंत अपंग विद्यार्थ्यांना अपंग शिष्यवृत्ती शाळेमार्फत दिली जाते. 1ली ते 1ली ते 8वीपर्यंत, आणि 1ली ते 4थीपर्यंत 30 रुपये, इयत्ता 5वी ते 7वीपर्यंत 40 रुपये दरमहा भत्ता दिला जातो. आणि पात्रतेच्या अटी बघा, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे, जास्त असावे. अंध विद्यार्थी दोन्ही डोळ्यांनी 100% अंध असावा. बापरे, 100% दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असावे. गुणपत्रिका, वार्षिक उत्पन्न 24,000चे आत असावे. हे सर्व कागदपत्र त्यांना जोडावे लागतात. नंतर बघा 13 नंबरची योजना आहे भारत सरकार अपंग शिष्यवृत्ती. बघा, अपंग शिष्यवृत्ती फायद्याचे स्वरूप बघा, इयत्ता 9वीच्या पुढील शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. त्यांच्यासाठी आहे इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत 85% दरमहा, पदवीपर्यंतचे शिक्षण 125% दरमहा, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना 170 रुपये दरमहा म्हणजे महिन्याला आहे ते. ITI DED रुपये 125 दरमहा प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी. पात्रतेच्या अटी, जिल्हा शल्य अपंगत्वाचे प्रमाणपत्र 40%, अपंग असल्याचे, अंध 100%, वार्षिक उत्पन्न बघा 24,000च्या आत असावे, 40% गुणाने उत्तीर्ण असावा. हे सर्व त्याचे जे क्रायटेरिया आहे ते त्याने पूर्ण केलेलं असं. बघा 14 नंबरचा अपंग बीज भांडवल स्वयंरोजगार योजना. बेरोजगार अपंग व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 25,000 पर्यंत कर्ज मर्यादा आहे. त्यावर 20% अनुदानातून रुपये 5,000 पर्यंत लाभ देण्यात येतो. बघा, बँकेमार्फत त्यांना कर्जसुद्धा मिळते आणि 20% अनुदानसुद्धा 5,000 पर्यंत लाभ देण्यात येतो. वार्षिक उत्पन्न 6,000 पर्यंत असावे. जिल्हा शल्य चिकित्सालयाचे प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त नसावं. वयाचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, ग्रामपंचायतचा, बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र, वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे. वयाचे सुद्धा त्याच्यात बंधन दिलेलं आहे. आपण नेक्स्ट बघा 15 नंबरचं 21 आहे योजना, पूर्ण 6 राहिले. बघा 15 नंबरचं अपंग राज्य राष्ट्रीय पुरस्कार योजना. प्रशस्तीपत्रक, फायद्याचे स्वरूप काय, तर प्रशस्तीपत्रक मिळते, रोख मिळते, रुपये 3,000 पर्यंत बक्षीस देण्यात येते. पात्रतेच्या अटी बघा, अपंग कल्याणासाठी कार्य करणारी व्यक्ती, संस्था, वैयक्तिक अपंगास गुणात्मक कार्य करण्यासाठी पुरस्कार वितरण केले जाते. संपर्क जिल्हाधिकारी कार्यालय. केंद्रीय अनुदान योजना बघा, फायद्याचे स्वरूप केंद्र सरकारकडून अपंग संस्था, वृद्धाश्रम करता अनुदान देण्यात येते. पात्रतेच्या अटी, विहित नमुन्यातील अर्ज 4 प्रती, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, लेखा विवरणपत्र, लाभार्थीची यादी, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, संस्थेच्या प्रगती अहवाल, ठराव इत्यादी. संपर्क जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते आपलं तिथेच. नेक्स्ट बघा 17 नंबरचं वृद्धाश्रम योजना. फायद्याचे स्वरूप बघा, वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले वृद्ध निराधार पुरुष व 55 वर्षे पूर्ण वयाच्या निराधार स्त्रिया तसेच त्यापेक्षा कमी वयाचे निराधार अपंग पीडितांना भोजन, निवास, आसरा, वैद्यकीय उपचार इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमांना दरडोई रुपये 335 याप्रमाणे शासनाकडून अनुदान दिले जाते. बघा वृद्धाश्रम योजना.
पात्रतेच्या अटी बघा, वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले वृद्ध निराधार पुरुष व 55 वर्ष, पुरुषांसाठी किती 60 वर्ष आणि महिलांसाठी 55 वर्ष. स्त्रिया भोजन, निवास, वैद्यकीय उपचार इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमांना शासनाकडून अनुदानही दिले जाते. नेक्स्ट बघा 18 नंबरचं, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. बघा फायद्याचे स्वरूप काय आहे, त्यात कोणता फायदा आहे. इयत्ता 5वी ते 7वी ₹20 दरमहा 10 महिन्याकरता. इयत्ता 8वी ते 9वी ₹40 दर महिन्याला 10 महिन्याकरता इयत्ता 10वी पर्यंत. आणि 5वी ते 7वी ₹60 दरमहा 10 महिन्याकरता. पात्रतेच्या अटी, वार्षिक परीक्षेमध्ये कमीत कमी 50% गुण मिळाले आहेत व वर्षामध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाचे उत्तीर्ण झालेला असावे. इयत्ता 5वी ते 7वी या सर्व मागासवर्गीय मुलींना अनुदान. मुलींना आहे सर्व बाब, पण मुलांना त्यात नंबर आणावा लागला. नेक्स्ट बघा 19 नंबरची, इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती. फायद्याचे स्वरूप बघा, इयत्ता 5वी ते 7वी यांना ₹20, 8वी ते 9वी यांना 40, इयत्ता 5वी ते 7वी ₹60, 10 महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला भेटणार. पात्रतेच्या अटी, वार्षिक परीक्षेमध्ये कमीत कमी 50% गुण मिळणे आणि वर्षामध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा. इयत्ता 5वी ते 7वी सर्व मागासवर्गीय मुलींना मिळणार. बघा नेक्स्ट आहे, ज्यांना ज्या योजनेचा लाभ घ्यायचा ते योजना वाचायची, करायचं किंवा माहिती तरी ठेवायची. त्याच्यासाठीच हे लेक्चर ठेवलं आहे की तुम्हाला माहिती असावी. फायद्याचे स्वरूप बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करणे. विद्यावेतन. तर मागासवर्गीय अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाकडे वळविण्याकरता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. हे प्राचार्यामार्फत अदा केले जाते. पात्रतेच्या अटी बघा, ही योजना मागासवर्गीय अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी आहे. तर कोणासाठी? मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारा असावा आणि संपर्क तिथेच समाज कल्याण ऑफिसमध्ये. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करण्यासाठी त्यांनी हे सर्व वाचायचं. ज्यांना त्यात फॉर्म भरायचा आहे त्यांनी. बघा शेवटच्या आणि लास्ट, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान 20% रकमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी घ्यावयाच्या विविध योजना. बघा फायद्याचे स्वरूप, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान, बघा एवढंच आहे, त्यांच्या उत्पन्नाच्या किमान 20% रकमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या खालील योजना येतात. त्यात मागासवर्गीयांसाठी बालवाड्या, मागासवर्गीयांना नवीन घरे बांधण्यासाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, मागासवर्गीयांना वसतिगृह, अभ्यासिका तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणे, आंतरजातीय जोडप्यांना पूरक अर्थसहाय्य, मागासवर्गीयांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य, उदाहरणार्थ प्रशिक्षित मागासवर्गीयांना शिलाई मशीन पुरविणे, लेथ ऑइल इंजिन, इले मोटार खरेदीवरील अर्थसहाय्य, मागासवर्गीयांसाठी पाणीपुरवठ्याची सोय, विहीर दुरुस्ती, मागासवर्गीय वर्गातील मुलांच्या शैक्षणिक सहली, बायोगॅस प्लॅन्टसाठी अर्थसहाय्य, वस्तीत जोड रस्ते, रस्त्यांवरील दिवाबत्ती सुविधा, मागासवर्गीय वस्तींमध्ये उद्याने, बगीचे, समाज मंदिरे, प्रौढ शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, क्रीडांगण इत्यादी सुविधा पुरविणे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पुस्तके, लेखन साहित्य, गणवेश पुरविणे. नेक्स्ट आहे मागासवर्गीयांसाठी कमी खर्चाचे संडास. बघा हे सर्व सोयी पुरविल्या जातात. मागासवर्गीयांना घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा करणे, मागासवर्गीय कुष्ठरोग्यांना पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य,
मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह वर्ग चालू करणे, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या हरिजन वस्त्यांची सुधारणा, या योजनेअंतर्गत बांधलेल्या समाज मंदिरांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यास आर्थिक सहाय्य करणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांना मिळत असलेली शिष्यवृत्ती अपुरी पडत असल्यास अर्थसहाय्य करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे. 19 नंबरच्या मागासवर्गीय लोकांना 20% उत्पन्नातून बायोगॅससाठी शेगडी, कॉक, पाईप इत्यादी साहित्यांचा पुरवठा करणे. नेक्स्ट आहे 20 नंबरचा जीवनधारा म्हणजे जवाहर रोजगार योजना अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांचे विहिरीवर विजेचे पोल पुरविण्यासाठी अर्थसहाय्य. बघा, विहिरीचे पोलसुद्धा पुरविले जातात. मागासवर्गीय SSC अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराला संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाहन चालकाचे प्रशिक्षण देणे, गवती छपरे बदलून छपरावर टिनपत्रे घालणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतची अवजारे व चाके जोडी पुरविणे, बेघर भूमिहीन घरकुल योजनेखाली बांधलेल्या घरांना नागरी सुविधा पुरविणे, सिंचन योजना, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्या त्यांना लाभ देण्यात येऊ नये. बघा, हे त्यात कोणाला लाभ मिळत नाही हे आहे त्याचं. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. सन 1998 ते 99 या दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षणात ज्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत अशा लाभार्थ्यांसाठी जातचे उत्पन्नाचे दाखले आवश्यक राहणार नाहीत, कारण जात व उत्पन्नाची नोंद दारिद्र्य रेषेच्या प्रमाणपत्रामध्ये असते. नेक्स्ट बघा, ज्या लाभार्थ्यांची नावे सन 1998-99च्या दारिद्र्य रेषेखालील सर्वेक्षणात समाविष्ट नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी जातीचा दाखला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा असावा. उत्पन्नाची मर्यादा बघा, ज्या लाभार्थ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न हे 20,000 पर्यंत आहे अशा लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. लाभार्थी निवड ग्रामसभेत करण्यात यावी व प्रकरणासोबत सभेच्या ठरावाची प्रत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या योजनेच्या स्वरूपानुसार इतर आवश्यक कागदपत्रे हे सर्व समाज कल्याण ऑफिसमध्ये भरण्यात येणार. त्याच्यामुळे हे सर्व योजना आहेत ज्या राबवल्या जातात. 21 योजना आहे. पात्रता, निकष, अटी सर्व त्यात दिलेल्या आहे. ज्यांना पण या योजनेमार्फत कोणती पण योजना असो याच्यामार्फत फॉर्म भरायचा असेल त्यांनी हे सर्व निकष व्यवस्थित वाचायचं आणि फॉर्म भरायचे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.